नाशिक तपोवनातील तब्बल 1825 झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयाने शहरात खळबळ माजली आहे. साधू ग्राम प्रकल्पासाठी हिरवाईचा बळी देण्याच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. झाडतोडीचा निर्णय जाहीर होताच नाशिकभरातून वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक संतापले. रस्त्यावर उतरल्यानं वातावरण चांगलंच तापलंय. महापालिका निर्णय मागे घेण्यास तयार नसल्याने नाशिक रोड परिसरातील प्रमुख सामाजिक संस्थांनी कोविड योद्धा फाउंडेशन, बोधिवृक्ष सोशल फाउंडेशन, NC फाउंडेशन, जेल रोड आणि माझं नेहरू नगर परिवार मिळून 5 दिवसांचं लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. उपोषणाची सुरुवात विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर झाली असून पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने वृक्षप्रेमींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. या उपोषणात गौतम पगारे, नितीन चंद्र मोरे आणि विशाल तेजाळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा आवाज आणखीन बुलंद होतोय. उपोषणकर्त्याचा स्पष्ट इशारा, मनपा आणि राज्य सरकारने तात्काळ 1825 झाडतोडीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती आणखीन वाढवण्यात येईल. या लढ्यात अमोल पगारे, विलास मोरे पाटील, मनोज गायकवाड, राजेश वाघ, सुरेश निकम, दत्ता दंडगबाळ, आकाश जगताप, सूर्यकांत भालेराव, चंद्रकांत भालेराव, नितीन काळे, मनोज सोनार, अनिल बहोत, विनीत सातपुते, राजेश जाधव यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. निसर्ग बचावाच्या हाकेला नाशिक जोरदार प्रतिसाद देत असून आंदोलन आणखी उग्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये तपोवन या ठिकाणी झाडे वाचवा याची मोहीम अतिशय मोठ्या प्रमाणात चालू झाली. त्याच पद्धतीने आमचे मित्र कोविड योद्धा गौतम पगारे असतील, विशाल तेजाळे असतील, मी स्वतः नितीन चंद्र मोरे, आम्ही तिघांनी आयुक्त कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी येऊन लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये ही जी वृक्षतोड ही थांबली पाहिजे यासाठी ही आमची एकंदरीत मागणी आहे. नाशिकमधनं, आमच्या नाशिक रोड परिसरामधनं साधारण माझं नेहरू नगर म्हणून आमचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक मागणी करत आहोत की नेहरू नगर ही जी वसाहत आहे, नेहरू नगर वसाहतीमध्ये जवळजवळ 600 ते 700 एकर अशी जागा आहे. त्या जागेमध्ये जवळजवळ 1200 घरं त्या ठिकाणी आहेत, उपलब्ध आहेत आणि ते टोटली खाली आहेत. त्याचा जर उपयोग आपण साधूग्रामसाठी जर करण्यात आला तर त्या ठिकाणी अतिशय योग्य असं नियोजन त्या ठिकाणी होऊ शकतं, अशी एकंदरीत आमची ही मागणी आहे. तरी माझी प्रशासनाला ही विनंती आहे, जर आपण ती जागा उपलब्ध करून दिली तर कुठेतरी आपली झाडे पण त्या ठिकाणी थांबतील, ते पण तोडण्याचा प्रयत्न जो होतोय तोही कुठेतरी थांबला जाईल. हाच एकंदरीत आमचा एक स्वच्छ मनाने हा एक आमचा एक विचार आम्ही या ठिकाणी घेतला आणि उपोषणाची या ठिकाणी आम्ही तयारी केली आहे. आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की काही करून या झाडांची कत्तल करू नका आणि जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचा विचार करा, एवढीच विनंती करतो. नमस्कार नाशिककर, आज पहिला दिवस लाक्षणिक उपोषणाचा नाशिक रोड येथे, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड. लाक्षणिक उपोषण करण्याचं कारण म्हणजे की पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी यांनी जीवापाड जे झाडं नाशिकची जपलेली आहेत, तपोवन जपलेलं आहे. आज तपोवनाची झाडं जे कटिंग होते ते नाशिकचा श्वास आहे, नाशिकचा फुफ्फुस आहे. आज तपोवनात जे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे, नाशिक जो सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे तो खास तो वनवास जो रामाने भोगलेला आहे, प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्शाने जे तपोवनभूमी पावन झालेली आहे, त्या तपोवनासाठी भारतातून सगळे सिंहस्थाचे जे पर्यटक असतील आणि जे श्रद्धाळू असतील ते तपोवनासाठी आणि सिंहस्थासाठी येणार आहेत. आणि तेच जर तपोवन आपण नष्ट केलं तर भविष्यातील पिढीला प्रत्येक कुंभमेळ्यासाठी नवीन झाड भेटणं मुश्किल होईल. आज आपण बघतोय की पर्यावरण जर आज आपण वाचवलं नाही तर आज 30-30 माळ्याचे टावर इथे उभे राहत आहेत. 30-30 माळ्याचे टावर इथे का उभे राहत आहेत की पुन्हा मुंबईमधील डॉक्टर तज्ज्ञ हे रिटायर्ड माणसांना किंवा तिथल्या आजारी लोकांना सांगतात की नाशिकची हवा शुद्ध आहे, तब्येतीसाठी चांगली आहे, तुम्ही नाशिकमध्ये जाऊन राहा, तिथे तुमचं आरोग्य नीट सुधारेल. मग हे जर नाशिकचं नाव पूर्ण भारतात निघतं आणि त्याचं पर्यावरण का राखलं जातं आहे की नाशिकचं हे वृक्षामुळं. आणि आजच वृक्षतोडीला जर एवढा विरोध असूनसुद्धा प्रशासन त्याच्यावर काहीच हरकत घेत नाही आहे. वृक्षतोडीला सर्व नाशिककरांचा विरोध असताना वृक्षतोड ही थांबवलीच गेली पाहिजे. आणि हे आमच्या बोधिवृक्ष सोशल फाउंडेशन झालं, कोविड योद्धा सोशल फाउंडेशन झालं, NC फाउंडेशन, जेल रोड, गौतम पगारे
नितीन भाऊ चंद्रमोरे आणि मी स्वतः विशाल तेजाळे यांची एवढीच मागणी आहे की एक पण झाड तोडायचं नाही. जे नाशिकमध्ये आज महापालिका शासनाने झाडं तोडायचा जो मोहीम राबवत आहे ती थांबवावी म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहे. आम्ही सह्यांची मोहीम नाशिक रोड उपनगर गांधीनगर इकडं सर्वीकडं पार पडली आणि प्रत्येक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि असंच आमच्या आंदोलनाचा तुम्ही एक भाग म्हणून नाशिक रोड सातपूर पंचवटी इथे सुद्धा आमच्यासारखं तुम्ही उपोषण करा आणि सहभागी व्हा आणि हे वृक्षतोडी थांबवा हीच विनंती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.